नमस्कार, शिवकीर्ती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत बार्शीच्या आठवडे बाजारामध्ये। तर यावेळेसचा खासदार कोण या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला आपण विचारूया। मग काय म्हणता मामा, काय वाटतंय तुम्हाला खासदार कोण होईल? आता खासदार कोण होईल काय सांगू शकतो? हां तसं कष्ट मोठचं काय सांगता येईल? खासदार पहिला होतं। गाव कुठलं तुमचं? कोण उपळे? हां कोण उपळे? ठोंगे उपळे। बर, मग काय वाटतंय तुम्हाला? खासदार होईल ते आपला पहिला आहे। कोण पहिले कोण आहेत? काय ते उस्मानाबादचे ओमराजे ओमराजे। ओमराजे येतील का निवडून? कारण काय? सगळं म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला येतात, कार्यक्रमाला येतात, फोन उचलतात। बरं बरं, सगळे बाजारची शूटिंग। काय म्हणता मावशी? काय नाही, कुठल्या गावचे आहेत? झाडी झाडी। बरं बरं, आता निवडणूक लागली म्हणा, माहिती आहे का? होय, मतदान करता का? होय, कोण निवडून येईल खासदार म्हणून? आता मला नावच माहिती नाही। नाव माहीत नाही ते? होय, कोणाला करणार मग मतदान? नाव माहीत नाहीत म्हणताय। आता तवाच्या वक्ताने बघू की कसं कोण त्यावेळेला बघणार। बर, चला। काय म्हणता मामा? बोला। निवडणूक लागली वाटतं ह्या वेळेस? कुठले खासदारकीची? खासदारकीची। हां, बरं बरं, गाव कुठलं तुमचं? म्हैसगाव, माडा तालुका। म्हैसगाव, माड्याचे आहेत का? बरं 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 बरं, बार्शीचे मंडईत आले काय तुम्ही? हां, बरं बरं, काय वाटतंय तुम्हाला निवडणुकीचं? काय नाही, चांगलं आहे की निवडणूक आता चुरशीचे आहे। कुठले तुमच्या मतदारसंघातले? आमची बरोबर, कुठलं काय कोण येईल निवडून काय वाटतंय? दोन्ही आता समानच होईल वाटतं जरा, एकीकडे कौल होणार नाही आता असं वाटतं। बरं बरं, कोण आहेत उमेदवार सांगा तरी? तिकडले हे लिंबाळकर, मोहिते पाटील। हां, माड्याचे। आणि इथं बार्शीचं काय वाटतंय तुम्हाला? बरं, काय माहिती नाही आपल्याला, नाही माहिती। कोण आहेत काही ते काय? हां, ओमराजे आणि अर्चनाताई पाटील। हां, बरं, काय वाटतंय तुम्हाला? तुम्हाला काय वाटतंय वैयक्तिक? काय भाजपला कौल मिळेल वाटतं। कुठं? इथल्या बार्शीला। बरं, कारण काय? कारण काय आता गरीब जनतेला पगारी पण चालत महिन्याला पगारी देतात गरीब असते, रेशन धान्य मोफत आहे। बरं बरं बरं, सोयाबीनचं भावाचं कसं काय? सोयाबीनचे भावाच काय चढ उतार होते, मालाबद्दल काय पण देशाचं संरक्षण करतात। हो, बरं बरं, त्याचं काय भावाचं कमी जास्त होत असतं। हां, अंतर्गत काय शेतीमालाचा भाव कमी जास्त होतो। शेतकऱ्यासाठी भाव कमीच आहे शेतकऱ्याचे। हां, मालाला भाव कमी आहे शेतकरी। मग कसं काय असं म्हणता? पण एक संरक्षणच्या बाबतीत म्हणलं तरी भाजप जरा बरं। संरक्षणचं झालं, मग शेतातलं काय आता चालूच असतं, कमी जास्त कमीवर आमच्यासारखे बंद केले होय। मग काय वाटतं तुम्हाला? काय म्हणता? गाव कुठलं तुमचं? बार्शी। बरं बरं, खासदारकीची निवडणूक लागली वाटतं? हां, लागली। काय वाटतं कोण येईल निवडून? ओमराजे निंबाळकर। काय कारण? काम चांगले केलेलं आहे त्यांनी। कोणतं? म्हणजे कुठले म्हणजे लाईटचे असू द्या, ते काय असेल गोष्टी असं आमची तर येईल। फोन केला का तुम्ही? कोण नाही
केलता का? खासदार त्यांचे नंबर ठेवलेले की सगळीकडे हो. काय अडचण तुम्ही आहे केलता का आपल्याला? फोन? आपल्याला नाही अडचण आहे. बरोबर. आणि पण गेल्या वेळेस ती आलते चांगलं काम करायला लागले म्हणून येईल ह्या वेळेस. हो. आणि मतदान करता का तुम्ही? करता की किती मतांनी निवडून येतात? असं सांगता येणार नाही आता. काठीची टक्कर होणार आहे. हा तिकीट काय? पण किती मतांनी निवडून तर येणार म्हणते तुम्ही उमरा? येईल की 20,000 येईल. 20,000. कशाचं काय काय म्हणता आजी? काय कुठलं गाव कुठलं तुमचं? बारशेतले बार्शीच का? बरं बरं बरं. खासदारकीची निवडणूक लागली वाटतं. काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून? काय सांगू शकत आहो नाही. पब्लिक रवी आहे हो. कोण येईल असं सांगता येत नाही. तुमचं मत सांगा ना. माझं मत तर काय कोण येईल आणि कोण नाही त्याच्यात काय सांगता येत नाही. रात्रीत मनुष्य बदलते. हां मनुष्य कसं आहे असं की रात्रीत बदलते. हां. मग आपण काय सांगू शकत पण नाही. कुठला बदल होईल वाटतंय तुम्हाला? काय होईल काय सांगता येत नाही बघा सर. सांगता येत नाही. नाही सांगता घडीत बदलतंय मनुष्य होय. घडीत शेकंद मतदान करता का तुम्ही? हा करते. होय. मग काय वाटतं तुम्हाला? तुमचं मत कोणाला? आपल्याला योग्य वाटेल त्याला आम्ही करतो. कोणतरी असेल ना योग्य? तसं सांगू शकणार नाही. योग्य कोण आहे मग मतदान करता म्हणल्यावर कोणाला तरी सांगावं लागेल ना. आपलं मत कुणाला सांगायचं सांगायचं नाही. हा. बरं बरं. आपलं मत कधीच कुणाला सांगायचं नाही. आज नवऱ्याला सांगत नाही का बायका सांगतात का? होय. तसं होणारच नाही. बरं. हा. आणि कसं असतं कोण येईल आणि कोण नाही हे आपण सांगू शकत हा. नाही. ही पब्लिक एवढं हे आहे हां येडं पब्लिक आहे. घडीत बदलत आहे ती पब्लिक. हां. एखाद्याला वर उचललं की वर उचलणार. आणि एखाद्याला खाली पाडलं की पाडलं. पाडलं. असं नाही public. असं आहे. आणि चांगल्याचा तर विचार करता द्या. हा. public असं आहे. हां. जी चांगलं आहे त्याला चांगलं करावं असं विचार म्हणत करत नाहीत. हां उलट जी हे करताय ना त्यानं ते खायला घातलं उलीचं की झालं त्याच्या मागं पळायला लागले. असं आहे public. हां. काय का नाही तुम्ही कसं ते आता तुम्हाला माहिती आहे. बरं. ते योग्य आहे. कोण येईल आणि कोण नाही असं काय सांगू शकत नाही. माझी तर खात्री आहे. आपण काय सांगू शकत नाही बाबा नेमकं हीच येईल असं काय सांगू शकत. काय म्हणता मामा? कुठलं गाव तुमचं? म्हैसगाव म्हैसगाव. नगो. बरं 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 बरं. खासदारकीची निवडणूक लागली वाटतं. काय ते आपल्याला काय माहिती माहीत नाही. बरं बरं. मतदान कधी आहे? काय माहितीच नाही तुला तर काय सांगू. 7 तारखेला मतदान आहे की? असेल की करता का नाही तुम्ही मतदान? ना मतदान नाही करावं काय करता ना? मतदान करावं लागते. मतदान ना करून काय करायचं. हो. मग बरं बरं. काय वाटतं कोण येईल निवडून? आता काय ते आपल्याला काय सांगता येते सांगता येत नाही. काय सांगावं ते होय. काय सांगतो. कोण आहेत उमेदवार? कोण आहेत? काय सुद्धा माहिती नाही. आम्ही राहणार त्याच्यामुळं आज बारशीला आज राहिलो. होय. काहीच माहीत नाही. काय सुद्धा कसं हो आता मग कसं मतदान कसं करणार? गावात आले गेले करेल की आता. गावात गेले? 7 तारखेला मतदान आहे. हां 7 तारखेला आहे. हां. कोण आहेत उमेदवार? खरंच काहीच माहित नाही. माहिती आपल्याला माहितीच नाही की काय आपलं विचारणार ते बोलायचं आणि काय बोलायचं. काय बोलता सांगा. बोला. बरं. काय म्हणता मावशी? गाव कुठलं आहे? बारशी. बार्शी. बरं बरं. पहिल्यापासून घेऊ. बरं आबा. निवडणूक लागली वाटतं खासदारकीची. हो लागली की. काय वाटतं कोण येईल निवडून? ओमराजे निंबाळकर. कारण काय? कारण काम चांगलं आहे त्यांचं. कशा पद्धतीचं? कुठलं काम? सगळे कामं चांगले आहेत. काय तर सांगा. फोन केल्यानंतर कामं करतात उचलतात. नाही फोन उचलला तर रिटर्न लावतात. बरं. तुम्ही केलता का? मी केलं की. काय सांगितलं? काय होतं काम? काय माझं काम होतं जर कार्डाचं ते केलं काम. झालं का? झालं. बरं बरं. मतदान करता? करतात. बरं. किती मतांनी निवडून येतात? कमीत कमी 2 ते 2.25 लाखांनी निवडून येतात. 7. बरं. खासदारकीची निवडणूक लागली वाटतं. हां. काय वाटतं कोण येईल निवडून? आमचं तर शक्यता की ओमदादा. कारण काय? काय नाही सगळ्यांना सहकार्य कधीही फोन करू द्या कुठेही अडचण होऊ द्या सगळ्यांना सहकार्य करा. तुम्ही केलता का फोन? हो केलता ना. हो. काय म्हणले फोनवर? काय नाही दवाखान्यासाठी केलता गेल्याची अडचणासाठी. झालं का? हो एकदम बरं बरं. एकदम व्यवस्थित झालं. किती मतांनी निवडून येते? अंदाजे 2.5-4 पुढे. मतदान करता तुम्ही? हो आवश्यक करा.
कुठलं गाव खांडवीचे बरं बरं. खासदारकीची निवडणूक लागली वाटतं. होय म्हणते ती. बरं बरं बरं. काय वाटतंय का कोण येईल निवडून तुम्हाला? आता काय सांगावं, काय सांगा उमेदवार कोण आहे? हो पाहिजे. हो काय तुम्हाला काय वाटतंय? आपल्याला कळायचं आता म्हातारपणाला पोराचं मतदान करता का नाही? मतदान करता का? होय. मग काय वाटतंय तुम्हाला? आपल्याला एवढं असेल तिथं टाका, हा एवढं माणूस दिसतं तिथं टाका. योग्य असेल तिथं उमेदवार योग्य असेल तिथं. मग योग्य अजून झाला का नाही? कोणाचं मिळत हवं आपण 4 पैसे. बरं बरं. योग्य कोणता आहे उमेदवार तुमच्या मते? आता उद्या नाही कळत की मग हा? टाकताना कळत नाही. मत टाकताना कळेल. का नाही? देऊ का? त्यांचं होऊ द्या त्यांचं होऊ द्या गिऱ्हाईक. थांबा की त्यांचं होऊ द्या. काय तुमचं चाललंय ना? झालं का? बरं. खासदारकीची निवडणूक लागली कळलं का? बरं बरं बरं. काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून? नाही काय आयडिया तर नाही. गाव कुठलं तुमचं? वैरा. काय आयडिया नाही. उमेदवार कोण आहे? हां अजून हां हां. त्यातलं कोण येईल काय वाटतंय? काय आयडिया नाही म्हटलं. आयडिया नाही. कोण येईल काय सांगू शकत? सांगू शकत नाही. खटा कोण येईल ती काय आपण सांगू शकत नाही म्हणलं. भाजप येणार नाही म्हणून सांगून टाका की तुमच्या मालाला भाव आहे का? त्यांच्यावर जे माईक तुम्ही त्यांना कॅच करा. काय म्हणता मग? खासदारकीची निवडणूक लागली वाटतं माहिती आहे? काय वाटतंय कोण होईल खासदार? अर्चनाताई पाटील. कारण काय? राजभाऊ आम्ही राजभाऊला मानतो ती म्हणते ते सांगतात. बरं कुठल्या मुद्द्यावर तुम्ही त्यांचं हे समजतं? मोदी विकास कुठल्या दृष्टी? मोदीच्या मुद्द्यावर नाही द्यायचं आम्हाला. हां हां हां. शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्यांबद्दल काय? विकास कामाबद्दल सोयाबीनच्या भावाबद्दल काय वाटतं? सोयाबीनच्या शेतकऱ्यांना बी दरवर्षी 12,000 रुपये चालू आहे शासनाचे. भाव तर कमी मिळाला की यावर्षी. भाव कमी 4 राजभाऊ जिथं म्हणतात तिथं आम्ही म्हणतात 4,000 भाव मिळाला की सोयाबीन. आम्ही स्थानिक नेत्यावर लक्ष देतो. स्थानिक नेता राजभाऊ स्थानिक नेते जे म्हणतील ते. बोला आजी. काय म्हणता आजी? काय म्हणलं उगाच? गाव कुठलं तुमचं? आमचं गाव काय करायचं मला सांगा. अहो गाव कुठलं विचारतोय हो? गाव आमचं लांबचं आहे दडसिंग. दडशिंगे बार्शी तालुक्यातलंच आहे. बरं बरं बरं. खासदारकीची निवडणूक लागली वाटतं. खासदारकीची निवडणूक लागली वाटतं म्हणलं. काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून? आता काय सांगावं. आता आपल्याला काय कळतंय. आता कोण म्हणतो मोदी, कोण म्हणतो पाटील, कोण म्हणतो कोणाचे पाटील, काय कसला पाटील की आहे की कुठला पाटील. आणि अजून कोण आहेत उमेदवार? दुसरं कोण नाही ठेवा आपल्या. ओमराजे. हां ओमराजे का अर्चनाताई पाटील? येत नाही एक होय. हां ओमराजे. ओमराजे. कारण काय? कारण काय आता काय कारणाला काय सांगा. ज्याचे मत जास्त पडली झाली की ते येणार. हां. नाही पडल्यावर काय करणार. ज्याच्या ह्यानं कोण मतदानाचं असलं ज्याच्या ह्यानं असलं. तुम्ही कोणाला करणार मतदान? आम्ही मावशी गाव कुठलं तुमचं? इथलेच आहेत का? बार्शीच्या? बरं बरं बरं. खासदारकीची निवडणूक लागली वाटतं. होय. काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून? काय कोण जरी आलं आम्हाला उन्हात येऊन वरडावंच लागतं. होय. बरं बरं. मतदान करता का नाही? करायचं करतो. होय. कोणाला करणार?
कोणती खरा म्हणायचं त्याला हा कोणाला करणार कोणाच आहे आम्हाला करा म्हणून सांगायचं नाही आम्ही कोणाला तर करणारच ना तुम्ही मतदान मग ते कोणाला करणार आपल्या रिक्षापाशी काय नाही असू द्या हा बघे असं घे त्यांनी प्रश्न विचारते मग मी उत्तर देणार का तेवढंच बोलायचं काहीतरी काय त्याची आईला बेटे अवघड आहे. नमस्कार खासदारकीची निवडणूक लागली वाटतं हो माहिती आहे का कधी आहे मतदान 5 मेला 7 तारखेला आहे 7 तारखेला 7 मेला बरोबर काय वाटतंय कोण होईल खासदार आता ही फोनवर बोलणारे वगैरे तर आम्ही भरपूर बघितले इष्टीत जागा दिली टॅमी दिली जाग दिला म्हणजे काय खासदार होणं शक्य नाही हां मग आता ह्या बारीनं अर्चना ताई जरा व्यवस्थित वाटते ना आम्हाला परत मराठ्यांच्या व्यथा काहीतरी मांडल्या पाहिजे ना आरक्षणाबाबतीत नंतर सोयाबीनचं आसन कांद्याचं आसन सोयाबीनला भाव दिला नाही भाव दिलेला नाही मग आता काही ना काही केलं पाहिजे ना आता बीजेपीवाल्यांनी आतापर्यंत सगळ्या सत्तेत म्हणजे त्यांनी काम केलेलं आहे होतं की भाव कमी दिला की हो दिला पण आता काही ना काय करतील ना नवीन काही ना काही करतील पण काय केलं सांगा काय केलं म्हणजे राम मंदिर झालं ते ऑनलाईन काय म्हणजे प्रोसिजर काय आहे नाही गाव कुठलं तुमचं कोरपळे बरं खासदारकीची निवडणूक लागली वाटतं होय काय वाटतंय कोण येईल निवडणूक आता ते आज कसं बोलता येईल आपल्याला कारण पक्षकार किती मिनिटात कल मारतात आहे हां त्याचं काही तुम्हाला मला सांगता येणार नाही हो तुमचा अंदाज काय पहिला जी कल आहे त्या पद्धतीनं अनेक लोक म्हणजे त्याच वळून जाणार आहे कोण पहिला जे आहे तेच ह्याच्यावर कोण आहेत पहिले कोण होते तुम्हाला माहित ना पहिलं कोण आहे ते नाव तर सांगा की आम्हाला काय नाव आम्ही की कुठं राजकीय वाटत इतकं नाव ना त्यात हां राजकीय वोट इतका पास नाही आपल्याकडं बरं पण कल आहे तसा कारण काय बदल करायचं म्हणलं की जनतेचा कल एकदम बदल होत नाही हां नाही कारण काय तुमचा ते कल असण्यामागे आणि असंच अनुदान अगर काय शेतकऱ्याची पेन्शन ती काय दिलेली आहे त्यामध्ये थोडा कल वाढलेला आता आम्हाला पैसे फिरून येतात हे आम्हाला चांगलं कळतंय त्याचा काही विषय नाही सांगावं लागत ते हां काय बोला बोला की राव आता चालू आहे सांगितलं की त्यांना एकाच ह्याच्यातनं काय उमेदवार कोण आहे उमेदवार आता गावात एवढं काय माझ्या लक्षात राहिलं नाही ते उमेदवार कोण आहे तर काय आहे ते कारण कसं आहे मी वस्तीवर राहायला गावापासून आणि वस्तीवर असल्यामुळं कसं आहे आता टी व्ही मी बघतो पण टी व्हीमध्ये काय त्यांचं प्रोसिजर नाही येत तसं काय पहिले होते तेच खासदार होणार असं म्हणणं आहे ना तुमचं कल तर जनतेचा जुन्या पद्धतीनं तसा येईल असं वाटतंय आणि त्यातनं काय ओमराजे निंबाळकर आहेत पहिले खासदार त्यांना 100% म्हणजे आमच्याकडे आश्वासन आहे त्या पद्धतीनं बोललोय की तुम्हाला बरं कारण कल ही लगेच निघणार नाही त्या गोष्टीवर सत्य सांगायला काय बी आहे का काय म्हणतात बरं विरोधी उमेदवाराबद्दल काय मत आहे तुमचं आम्ही विरोधी पार्टीचा काय विचारच करीत नाही हो जी आपली पार्टी आहे ती आहे बरं विरोधी कोण आहे तो आम्ही बघत नाही हां बरोबर आपला माणूस फक्त बघायचा विरोध कोण आहे बघायचा नाही नेमकं कोणते विकासाचे मुद्दे तुम्ही याच्यात ओमराजेचं कसं आहे तुम्हाला सांगतो मी कसल्याही सामान्य माणसाला त्याच्या मदतीचा हात आहे हां आता फोन लावू द्या हां 100% फोन उचलणार बरं मी त्याच मतदारसंघात फोन लावल्यावर उचलतात का हा 100%. बरं तुम्ही लावला होता का मला नाही प्रसंग पण आता माझ्या शेजारी कुणी जर प्रसंग आल्यावर लावला होय बरं काय ती समस्या लगेच सांगते सोडवते काही वस्तुस्थिती ओमराजेच येणार का 100% येणार बरं कुठलं गाव तुमचं बार्शीच बरं खासदारकीची निवडणूक लागली वाटतं काय वाटतं कोण येईल निवडून काय कारण आहे काय कारण आहे मोदींनी भरपूर सोयी केलेल्या आहेत हां सगळं जिथल्या तिथं केलेलं आहे काय केलं काय केलं गोरगरिबासाठी राशन चालू केलं सोयाबीनचा भावाचं काय सोयाबीनचा भाव आहे कमी आला की भाव गॅस वाढला आहे गॅस वाढलाय हां
मग बोला की काय चाललंय काय मुद्दे सांगा मुद्दे. हा मतदान करता का तुम्ही? हो. बरं किती मतांनी निवडून येणार? ठीक आहे आता नागरिकाची अर्चनाताई पाटील. काय वाटतं तुम्हाला किती मतांनी निवडून येणार? चांगल्या लीड येणार. लीड येणार. वांगी वांगी हां बरोबर. कुठलं? बार्शी तालुक्यात नाही कुठलं? हे आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. होय. बरं धाराशिव जिल्हा. हां बरं बरं खासदारकीची निवडणूक लागली वाटतं. काय लागली हां काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून? काय सांगता येते साहेब आता ही जनतेचा कल आहे. तुम्ही जनताच आहेत की? हो बरोबर आहे पण जनतेचा कल आहे कोण येतं आणि कोण नाही काय सांगू शकत नाही ना तसं. तुमचं काय मत आहे? तर माझं काय मत आहे हां हां माझं काय मत आहे सर सांगा बोला. सांगू शकत नाही म्हणून सांगू शकत नाही. काय तर सांगा की नाही सांगतो कसं सांगावं जनतेचा कल आहे कोण येतं आणि कोण नाही काय सांगावं नका सांगू पण कोण येईल ती सांगा. कसं कसं सांगू शकतो हां काय सांगू शकत नाही. 20 रुपये किलो त्यांनी विचारलेलं उत्तर दे बरं बरं मामा खासदारकीची निवडणूक लागली वाटतं. हा लागली ना. हां काय वाटतं कोण येईल निवडून? 7 मेला मात्र ह्यामध्ये ऐकून घ्या ह्या ठिकाणी मशाल येईल अशी माझी शाश्वती आहे. कोण उमेदवार कोण आहेत? ओमराजे निंबाळकर. कारण काय? कारण त्याचा जनसंपर्क दांडगा आहे आणि प्रत्येक भिंतीवर जे महत्त्वाच्या भिंती आहेत त्या भिंतीवर त्याचा मोबाईल नंबर लावलेला आहे आणि ते त्या मोबाईलला तर तो त्वरित संपर्क करतो आणि त्याची निकाल काढतो त्याची उत्तर देतो वापरतो. तुम्ही केलता का फोन? मी केला होता पण माझ्या मित्रांनी केला होता. काय काम होतं? त्या एस टीमध्ये चालली होती. एस टीमध्ये झाल्या असताना ती अपंग बाई होती. कंडक्टरने तिला बसायला सीट दिलं नाही. तिने ओमराजेला फोन लावला. ओमराजेने त्वरित दखल घेतली. कंडक्टरच्या हाती फोन द्या मोबाईलवर बोलला पहिली तुमची जागा द्या आणि अपंग सत्रामध्ये एस टीमध्ये राखीव जागा का त्या ठिकाणी तिला बसवा अशा प्रकारची त्यांनी विनंती केली. मतदान करता तुम्ही? तो करतो ना. किती मतांनी निवडून येतील ओमराजे? आता ओमराजे किती मतांनी निवडून येते मी आज सांगू शकत नाही पण निवडून येतील हे 100% खरं. कमीत कमी 10 ते 15 हजारच्या दीड येऊ शकतात. धन्यवाद. कट कर.